आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी आहेत। दादा, गेल्या काही दिवसापासून तुम्ही सातत्यानं ट्विट करताय, आज देखील एक ट्विट केलंय। मी गेल्या 5 दिवसांपासून बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं बारामतीमध्ये आहे। बऱ्याच लोकांशी चर्चा केली। काल पण दिवसभर मी निवडणुकीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी गेलो आणि साधारण लोक भेटतात, आभार मानतात की तुम्ही दादांचा मुद्दा लावून धरला आहे, दादांच्या मृत्यूचं सत्य काय ते बाहेर आलं पाहिजे। आणि मग काल एका ठिकाणी फिरत असताना, म्हणजे दादांच्या इमारत जो बंगला आहे काटेवाडीचा, त्या परिसरात फिरत असताना तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का, म्हणले इथे एक झाड आहे आणि त्या झाडाला एक बोकड टांगलेलं आहे आणि ते बोकड दादांच्या विमान अपघाताच्या काही दिवसांपूर्वीच टांगलेलं आहे। मग मी तिथे व्हिजिट करायला गेलो। तिथं एक कवळी सापडली आम्हाला, कवळी। तिथं कवळ्या टाकलेल्या होत्या असं स्थानिकांचं म्हणणं आहे। काळी बाहुली होती, त्याच्यात लिंबू मिरच्या अशा टाकलेल्या होत्या काहीतरी। हा अघोरी पूजेचा एक प्रकार दादांच्या काटेवाडीच्या बंगल्याच्या बाहेर घडला, तर ते मी ट्विट केलं होतं। दुसरं असं, काही दिवसांपूर्वी आपणच बातमी दाखवली होती की दादा ज्या सहयोग सोसायटीमध्ये राहतात त्या भेगवण रोडवर सुद्धा अशाच प्रकारची एक पूजा बांधली गेली होती। आणि तिसरं असं, म्हणजे आज सकाळी जे काही मी ट्विट केलं आहे ते ट्विटसुद्धा मला काल काही ग्रामस्थांनी दाखवलं। त्याच्यामध्ये साधारणपणे अशा 2 बाहुल्या, काळ्या बाहुल्या आहेत आणि त्याला हिरवं वस्त्र घालून त्याच्यावर लिंबू रोवलेलं आहे। आणि ही पूजासुद्धा 28 डिसेंबर 2025ला ज्या ठिकाणी विद्याप्रतिष्ठानच्या बाजूला जे AI ची इमारत बांधकाम झालं आहे त्याचं उद्घाटनाला दादा येणार होते, त्या परिसरात ही पूजा बांधल्या गेली होती। हां, त्या परिसरातच ही पूजा केल्या गेली होती। आणि जे बोकड टांगलं होतं ते साधारणपणे 19 जानेवारी 2026ला दादांच्या विमानाचा अपघात झाला आहे 28 जानेवारी 2026ला। तर 19 जानेवारी 2026ला 1:21 पहाटे सोमवती अमावस्या संपलेली आहे। आम्ही परत तुम्हाला सांगतो की मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बारामतीमध्ये फिरलेलो असताना अनेक लोकांकडे अनेक उदाहरणं अशी आहेत की जे अंधश्रद्धा न मानणारे आम्ही लोक, आम्ही पुरोगामी आहोत, आम्ही विज्ञानवादी आहोत, पण ते अंधश्रद्धेकडे हा अँगल जातोय। दादा, मला एक प्रश्न विचारायचा आहे याच्या निमित्तानं। तुम्ही ट्विट करता आहात हे बरोबर, एक बाजू झाली, यातनं तुम्हाला साध्य काय करायचं आहे, कोणत्या दिशेला तुम्हाला न्यायचं नेमकं? कॅप्टन अशोक खरात ह्याच्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये ज्या काही अघोरी पूजा घडवल्या गेल्या त्या, म्हणजे मधात 28 जानेवारीलाच काही ट्रान्झॅक्शन त्याच्या खात्यावर झालं, त्याच्या खात्याने त्याने समता पतसंस्थेवर केलं। माझा स्पष्ट आक्षेप आहे की SITनी जर व्यवस्थित चौकशी केली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं जे काही त्यांनी मागणी केलेली आहे त्या अनुषंगानं जर ही चौकशी झाली तर काय असतं, पहिल्यांदा पशुबळी दिला जातो आणि मग नरबळी दिला जातो। मग तुम्ही बघा, मध्यंतरी आमदार रोहित पवारांनी सांगितलं होतं की दादांच्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्या होत्या त्या आश्रमामध्ये। मग तिथून इथं धागा आहे का? रक्ताचे अभिषेक त्याच्या आश्रमात झालेत का? सोमवती अमावस्येला ईशान्येश्वर महादेवावर रक्ताचे अभिषेक झालेत का? आणि हे बारामतीतल्या लोकांकडून शक्य नाही आहे, बाहेरच्या लोकांकडून शक्य नाही आहे। लक्षात घ्या, सॉरी, बाहेरची लोक इथल्याच काही लोकांचा आधार घेऊन ह्या पूजा घडवत होते असा माझा स्पष्ट आक्षेप आहे। आणि अजितदादांचा जो विमान अपघात झाला तर अजितदादासारखा विज्ञानवादी माणूस या फालतू भंपक गोष्टीला बळी कसा पडला हे यावरून मला सांगायचं आहे। तुम्ही मोठा दावा करता आहात की बारामतीच्या बाहेरची लोक नाहीत, ही बारामतीतलीच लोक आहेत, या संदर्भात काय सांगा? मी माझ्या ट्विटरवर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बारामतीमध्ये सहयोग घर असेल, काटेवाडीचं घर असेल, दादांचं विद्याप्रतिष्ठान असेल, ह्या ज्या काही अघोरी पूजा झालेल्या आहेत तर हे यांच्याशी ज्या पद्धतीनं अभिषेक करणारी काही लोक आता येतील ते SITच्या चौकशीमध्ये, पण ते तिथून येऊन इथं नाहीत करू शकत। आता दादांच्या बंगल्याच्या बाहेर ही पूजा तुम्ही बांधा, हे बाहेरच्या लोकांना शक्य नाही। इथं आता तुम्ही समजा माझा मित्रपरिवार, मी तुम्हाला एखादं बारामतीतलं काम सांगितलं ते तुम्ही करणार, तसं मित्रप्रेमापोटी करणार, पण काही आर्थिक लालसा देऊन तुम्हाला करायचं असलं तसं पण करणार। अनेक आता तुमच्याच बारामतीमध्ये एक प्रकरण मला असं नरबळीचं माहीत पडलं की एका दिवसाच्या मुलाचं मुंडकं मारलं गेलं होतं आणि ते जमिनीत पुरवलं गेलं होतं। अद्यापही एका दिवसाचं बाळ, एका दिवसाचं ते नरबळी दिला गेला होता आणि अद्यापही त्यामागचा कुठलाही आरोपी सापडलेला नाही। त्याच्यामुळे इथले काही लोकांना हाताशी धरून बाहेरच्या काही लोकांनी हा प्रकार केल्याचं माझं मत आहे। यावर मागणी काय तुमची?
SITची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी बारामतीमध्ये स्वतः शब्द दिलेला आहे फडणवीस साहेबांनी की दादांच्या विमान अपघाताचं सत्य आम्ही जनतेसमोर आणू आणि ते कधी आणणार फक्त तो टाईम बॉन्ड पिरियड त्यांनी दिलेला नाही. माझी मागणी हीच आहे की कॅप्टन अशोक खरात प्रकरणात तुम्ही फक्त ट्रान्झॅक्शन आणि त्याचे अश्लील व्हिडिओ एवढ्या अँगलनी ते करू नका. त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीला विश्वासात घेऊन ज्या ज्या ठिकाणी ह्या अघोरी पूजा झाल्या त्याची वस्तुनिष्ठ माहिती घ्या आणि ते बोकड जे टांगलेलं आहे त्याचं एकदा पोस्टमॉर्टम करा. म्हणजे त्यात नेमकं काय आहे, कारण 4 महिने झाले ना, आता 4 महिने होतील 28ला, अजूनही तिथे एखादा प्राणी टांगलेला आहे तर त्याला कीळ लागते, मुंग्या लागतात, तिथं वास येतो तसं तिथं काहीच नाही. अगदी तुम्ही जाऊन सहज पाहू शकता. त्यामुळे SITचा तपास हा पारदर्शकपणे झाला पाहिजे. या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे? अजिबात विश्वास नाही. पण ज्यांचा याच्यावर विश्वास आहे त्या लोकांनी आर्थिक लालसेपोटी, राजकीय लालसेपोटी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करणारा मी आहे. अशा भाकळ कथांवर माझाही विश्वास नाही आणि माझ्या नेत्यांचाही विश्वास नव्हता. पण तुम्ही त्याच्यावर सातत्यानं बोलताय. हो ना, मग हे प्रकार आढळत आहेत ना बारामतीमध्ये. हे का घडलेत, कोणी केलं, कोणी हे धाक निर्माण केला, कशा पद्धतीनं ते हे चक्र सगळं अंधश्रद्धेकडे दिलं गेलं. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी पण आता ते कायदे जर आहेत, श्याम मानवांसारखी लोक लढत आहेत, त्याच्यानंतर नरेंद्र दाभोळकरांसारख्या लोकांना आपला जीव द्यावा लागला, पण तरी हे प्रकार काही कमी होत नाहीत. काल एक बाबा पकडला गेला नाशिकमध्ये, त्याचे पण तसेच प्रकार आले आणि हे प्रत्येक गल्लोगल्लीत बाबा आहेत. थोडक्यात हा जादूटोण्याचा प्रकार आहे. 100% कायदा आहे त्या विरोधात. सरकार का कारवाई करत नाही? कारवाई जादूटोणा कायद्याला पाठबळ देण्याचं काम सरकारमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात श्याम मानव साहेबांनी सांगितलं की कोणाचं किती नुकसान झालं दादा गेल्यानंतर मला माहीत नाही, पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सारख्या चळवळी, पुरोगामी चळवळी, त्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता त्याला बॅकअप दिलं गेलं पाहिजे. पण असं आहे की आमदार, मंत्री, संत्री जर भोंदूबाबाचे भक्त असतील तर मग या कायद्याचं इम्प्लिमेंट कसं होणार? लक्षात घ्या. आणि कायद्याचं इम्प्लिमेंट करायला तो माणूससुद्धा हा विज्ञानवादी लागतो. हा रेडे मारणारा, हा बकरं कापणारा, हा अघोरी पूजा करणारा. तुमचा रोख कोणाकडे? माझा रोख जे अंधश्रद्धा मानतात त्यांच्याकडे. अच्छा. म्हणजे माझ्या नेत्याच्या बोटात, तुम्ही आता इतक्या दिवसांपासून बारामतीत रिपोर्टिंग करताय, कुठं हिरव्या खळ्याची, पाचूची, अशा बाबाने भारलेली अशी एक तरी दाखवा. असं काय कुठं धागा दाखवा त्यांच्या हाता बोटामध्ये का? असं अंगठी कुठं नव्हती. मला अभिमान आहे की मी अजितदादांसारख्या नेत्याच्या हाताखाली 10 वर्षे काम केलं, जो नेता विज्ञानवादी होता. अंधश्रद्धा ज्या नेत्याला स्पर्श करू शकली नाही. आता बाकी अंधश्रद्धा पाळणारे या कायद्याचं किती इम्प्लिमेंट करतील मी सांगू नाही शकत. अमोल मिटकरींचा रोग कोणाकडे हे आपल्याला आतापर्यंत कळलंच असेल. खरं तर दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या सहकारी पक्षाचे एक आमदार शिवाजी कोण होता या पुस्तकावरून एक वक्तव्य केलं. त्याच्या विरोधात कोल्हापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र अद्यापपर्यंत गुन्हा दाखल आहे. नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे काय? तर 100% झाली पाहिजे. कारण त्यांनी त्या ऑडिओमध्ये जी भाषा केलेली आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला जर आम्ही प्रमाण मानतो, महाराजांना मानतो, तर तशा पद्धतीची भाषा, एखाद्याच्या आई बहिणीवर अश्लील शिवीगाळ, त्याला घरात येऊन मारण्याची भाषा, त्याची जीभ छाटण्याची भाषा, तुला पानसऱ्यांकडे पाठवण्याची भाषा, ही भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही. त्यामुळे त्यांच्यावर जर कायदेशीर कारवाई होत असेल तर ती नक्की झाली पाहिजे. कोल्हापूरसोबतच महाराष्ट्रातल्या भावना पण तीव्र आहेत. दुसरं, त्यांचं पोटशूळ का उठलं आहे? त्यांना त्यांच्या धर्मपत्नी ज्या आहेत त्यांना एका लग्नामध्ये हे पुस्तक दिलं गेलं. आता हे पुस्तक आजचं आहे का? हे 1988 साली लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. लेखक त्यांचे कॉम्रेड गोविंद पानसरे आहेत आणि ते प्रकाशन जी संस्था करते त्याच्यामधले जे आंबी आहेत, कॉम्रेड प्रशांत आंबी, त्यांचा त्याच्यावर मोबाईल नंबर आहे. आता गायकवाड साहेबांनी डायरेक्ट पुस्तकाचं नाव वाचलं आणि यांना आई बहिणीवर शिव्या घातल्या 8412 या नंबरवर. आता ह्या पुस्तकात जर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंनी तो केला हे चुकीचं वाटत असेल तर गायकवाड साहेब ज्या पक्षाचे आहेत तो पक्ष म्हणजे शिवसेना. त्या पक्षाचे नेते एकनाथराव शिंदे शिवसेनेचे, त्यांचे गुरु बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संस्थापक, आणि बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे शिवसेनेचे मूळ संकल्पक. आणि प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक 1926ला भाषण दिलेलं जे प्रकाशित केलं गेलं त्या पुस्तकाचं नाव आहे दगलबा शिवाजी आणि तो सुद्धा एकेरी उल्लेख आहे. मग अशा प्रकारे तुम्ही जीवानं मारण्याच्या धमक्या देता. पुस्तक वाचा ना. अरे असं म्हणायचं आहे का संजय गायकवाडांना हे आत्ता पुस्तक मिळालं म्हणून? हे त्यांना योगायोग मिळालं. त्यांनी रात्री 1 वाजता फोन केला, म्हणजे ते कुठं असतील मला माहीत नाही त्यावेळेस, आणि तिथून त्यांनी त्या पत्रकारांना ते कॉम्रेड प्रशांत आंबी, प्रशांत आंबींसोबत तुमचं काय? त्या माणसाने पुस्तकच दिलेलं नाही आहे ना. एकदा हे पुस्तक वाचा की या पुस्तकात काय लिहिलं आहे ते वाचा. छत्रपती शिवरायांचा सर्व धर्मसमभाव तुम्हाला कळेल. मुळामध्ये भगतसाहेब किती आमदार वाचनालयात जातात विधान भवनाच्या, त्यात संजय गायकवाड जातात का हे एकदा तपासलं पाहिजे. गोविंद पानसरे जाऊन 10 वर्ष झाली. मग 1988ला त्यांनी पुस्तक लिहिलं. 10 वर्षापूर्वी त्यांचा त्या ठिकाणी दुर्दैवी हत्या केल्या गेली.
आणि आता त्यांच्या सूनबाई ज्या आहेत मेधाताई पानसरे, त्यांनी पण सांगितलं का हे पुरोगामी महाराष्ट्राचं लक्षण नाही आणि ह्याचं वाचन आता महाराष्ट्रभर होणार आहे. स्वतः ॲडव्होकेट असीम सरोदेंपासून अगदी सगळी लोक, म्हणजे काल राजू परुळेकरांचं पण मी ट्विट पाहिलं, जसं आज चावडी वाचन आहे तसं आमच्या भागात कोल्हापूरला, तसं बुलढाण्यातसुद्धा हे पुस्तक वाचन होणार आहे. आणि शक्य झालं तर आम्ही पण अकोल्यामध्ये, आता मी सत्तेतला आहे, आता हे माझा काय दोष आहे असं म्हणता येणार नाही, पण जे भूमिका आहे ती भूमिका. कॉम्रेड गोविंद पानसरेंना तुम्ही मूर्खात काढू शकता, एवढे तुम्ही शहाणे नाही आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक अजूनही लाखो प्रतिमध्ये विकलं गेलं. त्याच्यापेक्षा तुम्ही विधानसभा मतदारसंघामध्ये तिकडं कामं करा ना. ह्याच्यात तुम्हाला इतिहासाचं जर ज्ञान नसेल ना तर बोलू नये. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे घेऊन जातो राष्ट्रवादी, असं सातत्याने सांगितलं जातं. अमोल मिटकरी सगळ्यांनाच अंगावर घ्यायला लागलं तिथं. जिथं चूक आहे तिथं चूक आहे, आणि जिथं चूक आहे तिथं चूक म्हणणं हे अजितदादांचा स्वभाव आहे आणि मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे मी अंगावर शिंगावरचं परिणामाची चिंता करत नसतो. त्यांनी त्यांच्या आईबद्दल, म्हणजे हे जे काय म्हणतात त्यांना, प्रशांत आंबी आहेत, यांच्या पत्नीबद्दल आणि आईबद्दल वापरलेली भाषा ही महाराष्ट्रातला शोभणारी नाही. त्याच्यामुळे जो विरोध आहे तो विरोध झालाच पाहिजे. बारामतीची पोटनिवडणूक झाली, आता विधान परिषदेचे वेध लागलेले आहेत. अमोल मिटकरींचा कार्यकाळ संपतो आहे. अमोल मिटकरी पुन्हा इच्छुक आहेत का विधान परिषदेवरती जायला? आता हा प्रश्न कोणालाही हवासा वाटेल. आता पण काय असतं की फार अमोल मिटकरी मीडियावर बोलतो, मग त्याची ती धडपड आहे विधान परिषद घेण्याची, आणि मग तो त्याच्यासाठीच करतो आहे. हे जे काही पेड ट्रोलर्स आणि लावारिस कार्टी तुमच्या याच्यानंतर सारी ट्रोल करतात सगळे खाली, मला त्यांना एकच सांगायचं आहे की 28 जानेवारीनंतर माझी लढाई अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास लावण्याच्या दिशेने सुरू आहे. त्याच्यामुळे विधान परिषदेवर कोणाला संधी द्यावी, कोण तिथं जावं, माझ्यापेक्षाही चांगली लोकं महाराष्ट्रामध्ये आहेत. पक्षश्रेष्ठी आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांना जो व्यक्ती योग्य वाटेल त्या व्यक्तीला संधी मिळेल. हे अतिशय राजकीय आणि चांगलं उत्तर दिलंय तुम्ही, जसं सर्वसामान्य कार्यकर्ता देतो ना त्या पद्धतीने. माझा थेट प्रश्न होता की अमोल मिटकरी जाऊ इच्छितात का, तर अमोल मिटकरींनी सांगावं. आता असं आहे, सुनेत्रा वहिनींनी जर आदेश दिला की जा, अमोल मिटकरींची इच्छा आहे का काय माझं सांगू तुम्हाला प्रामाणिक मत, मी तुमच्या चॅनलवर सांगतो की उद्या जर रस्ते अपघातात मी मरून पडलो बाजूला, तर लोकांनी हे म्हणू नये की माझी आमदार मेला किंवा आत्ता सेकंड टर्मला झालेला आमदार कदाचित मेला. त्यांनी हेच म्हणावं का अजितदादाचा एक कार्यकर्ता मेला आहे. एवढी माझी इच्छा आहे. राजकीय अपेक्षा माझ्या नाही आहेत. म्हणजे दिले तरी ठीक, नाही दिलं तरी ठीक. दिलं तरी जबाबदारी जर काही असेल पक्षाची, पक्षाच्या आदेशाच्या पलीकडे आम्हाला जाता येत नाही. आणि नाही दिलं तरी आम्ही पक्षाशी प्रामाणिक आहोत. हे दादांच्या स्मृतीस्थळावरून सांगतोय तुम्हाला. अजित पवार असते तर अमोल मिटकरी 100% गेले असते का? नाही, अजितदादाच्या मनात काय होतं ते मी नाही सांगू शकत, पण अजितदादाला सोडून मी कधीच जाऊ शकत नाही, कधीच नाही. अजितदादांचा परिवार जो आहे, आता सुनेत्रा वहिनी, जयदादा, पारदादा, या परिवारासोबत आमचं इमान कायम राहणार. आम्हाला काही कोणी विकत घेण्याचा प्रयत्नही करू नये, आम्ही विकला जाणार पण नाही. आम्ही दादांशी प्रामाणिक होतो, आहोत आणि राहू. आणि राजकीय पदं येत जात असतात. असे हजारो विधान परिषदा दादांच्या चरणी ओवाळलेल्या आहेत मी. जर भविष्यात समजा असं असेल की 10 विधान परिषदेचं तुमचं आयुष्य बाकी आहे, ते ओवाळून टाकलेली आहे दादांच्या चरणी 28 जानेवारीला. आणि सांगा ना मला, 28 जानेवारीच्या विमानात जर मीच असतो आणि संपलो असतो तर मग विधान परिषदेचा विषय संपला असता का नाही? तुम्ही असं समजतो? असू शकतो ना. अनेक विमान प्रवास मी दादांसोबत केले. जर तर पण असतं ना, जर तरच आहेत ना पुस्तकां कादंबऱ्यांमध्ये. बारामतीची तुमची काय इच्छा आहे? माझी काही इच्छा असण्याचं असं नाही. तुमच्या पक्षश्रेष्ठींना ते मान्य असावं आणि तुमच्या इच्छेचा, माझ्या इच्छेचा इथं प्रश्नच येत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की काल बारामतीची पोटनिवडणूक झाली. तुम्ही त्या ठिकाणी ठाण मांडलं होतं, गेले 5-6 दिवस या ठिकाणी होता, प्रचार केला होता. रेकॉर्ड ब्रेक मतांनी सुनेत्रा पवारांना निवडून आणायचं. मात्र कार्यकर्ते कमी पडले का? 58% फक्त मतदान झालंय. मतदान जरी 58% झालं असेल तर मताचा मला वाटते एकूण मतदान हे 2,24,000 असं काही झालेलं आहे. आणि त्यामध्ये जर काही टक्का सोडला तर ही सीट जी आहे येणारी ही 2 लाखाच्या विजयी फरकानंच येणार. कारण विरोधी जे आहेत 1000 मतं घेऊन ती मोकळी होतील. त्याच्यामध्ये 2,24,087 मतदान. हां, आणि त्या मतदानापैकी कमीत कमी 2 लाख मतं वहिनींना पडतील. पण मताचा टक्का जसा पश्चिम बंगालमध्ये 92% मतदान झालं, इथं आम्हाला अपेक्षा होती 70%च्या वर मतदान झालं पाहिजे. त्याकरता स्थानिक नगरसेवक असतील, स्थानिक पदाधिकारी असतील, तळागाळातले लोक असतील आणि तुमच्या बूथ मॅनेजमेंट हे आणखी मजबूत करावं लागेल. मी त्यातले बारकावे
हे पारदादा आणि जयदादांना काल रात्री सांगितलेले आहेत. पण आम्हाला पुढच्या 2029च्या निवडणुका लढायच्या असतील तर मात्र तयारी करावी लागेल, कारण आता कोणी प्रतिस्पर्धी नव्हता, पण 29ला अनेक प्रतिस्पर्धी राहतील. त्यामध्ये कोण कोण असेल? त्यामध्ये आता प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी असेल. कोण कोण मित्र पक्षाचाही प्रतिनिधी असू शकतो आमच्या. आता मी कसं सांगणार ते कोण कोण असतो? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मला माहिती आहे नेमकं? नाही, मला नाही माहीत हे मी कोण ठरवणार आहे. त्याच्यामुळे 2029ची चौरंगी लढत तुम्हाला बारामतीकरांना पाहायला मिळू शकते. राष्ट्रवादीकडून 2029 साली जय पवार असतील? ते पक्षश्रेष्ठी ठरवतील. आणि काल दोघांचंही वक्तव्य ऐकलं असेल, म्हणजे तिघांचंही वक्तव्य ऐकलं असेल. ऐकलं ना मी. जय पवारांचं ऐकलं असेल, रोहित पवारांचं ऐकलं असेल, युगेंद्र पवारांचं ऐकलं असेल. काय वाटतं ते बघून? मला असं वाटतं की 2029ला जर डिलिमिटेशन झालं, मतदारसंघ विभागले गेले, तर इथं वेगळं चित्र असेल. आणि जर असेच कायम राहिले 2029ला, तर बारामतीकरांच्या मनात, बारामतीकर ठरवत असतात इथे, बारामतीकरांना बाहेरच्या आमच्यासारख्या लोकांनी शहाणपणा येऊन सांगण्याची काही आवश्यकता नाही. इथं पुढारी पण मिरवण्याची काही आवश्यकता नाही. बारामतीकर आले इथं त्यासाठी, ते आले तर त्यांना वंदन आहे. बारामतीकरांनी सर्वांचा, आमच्यासारख्या सगळ्यांचा सन्मान केला आहे. पण इथं बारामतीकर जे म्हणतात दॅट्स फायनल. त्यांच्या मनात जर आलं की हे उमेदवार अजितदादांच्या पक्षाकडून असले पाहिजे, त्या उमेदवाराच्या पाठीशी ते राहतील. एक शेवटचा प्रश्न विचारतो. रोहित पवारांची कालची पत्रकार परिषद ऐकली का? ऐकून काय वाटतं? मी नाही ऐकले पत्रकार परिषद त्यांची. खरंच नाही? खरंच नाही. हसताय सर तुम्ही? मी हसलो म्हणजे काय, ऐकली असं होतं का? मी त्यांची पत्रकार परिषद ऐकली नाही, पण त्यांच्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं काही असेल प्रश्न तर विचारा. ते काय म्हणतात? ते म्हणतात 2029ला पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग पवार विरुद्ध कोणते पवार होतील? म्हणजे ते म्हणतात पवार विरुद्ध पवार शक्यता नाकारता येत नाही असं त्यांचं म्हणणं असेल तर मग समजा फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ समजा जय पवार हे उमेदवार असले तर त्यांच्या विरुद्ध कोणते पवार? युगेंद्र पवार किंवा रोहित पवार, मग किंवा आणखी कोण पवार? मग ते त्यांनी एकदा ठरवावं. आणि मला असं वाटतं की 2029ला आणखी 3 वर्ष वेळ आहे. त्यांनी काय पत्रकार परिषदेत बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. पण मला असं वाटतं की ते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ ते सोडणार नाहीत. ते तिथंच ठाण मांडून बसतील आणि तिथलीच ते तयारी करत असतील. 2029ला जय पवार असू शकतात, पण असू शकतात. शक्यता नाकारता येत नाही, पण बारामतीकरांच्या विश्वासात त्यांना घेऊनच तो अंतिम निर्णय होणार. खूप खूप धन्यवाद. तरी होते अमोल मिटकरी, ज्यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसापासून ते सातत्यानं ट्विट करत आहेत आघोरी पूजेबद्दल. याचं कनेक्शन कॅप्टन खरातांपर्यंत आहे का याचा तपास व्हावा, आणि वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी आपलं जे मत आहे ते व्यक्त केलेलं आहे. यातून अर्थ काय काढायचा हे प्रेक्षकांनी ठरवायचे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.